जय शिवराय मित्रांनो शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल आपण जी काही आवश्यक असेल ते सर्व माहिती या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि माहिती घेत असताना एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय की कर्जमाफीच्या याद्या कोणत्या पोर्टलवरती येतील किंवा याची केवायसी केली जात असताना याची केवायसी कशी केली जाणार। याचबरोबर याच्या अंतर्गत केवायसी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र यांची जी काही व्हीएलई येतं या व्हीएलईला याच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। या सर्व बाबी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी एक पोर्टल आणण्यात आलेले flrs.maharashtra.gov.in या पोर्टलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। या पोर्टलवरती आल्यानंतर बँकेच्या माध्यमातून जी काही माहिती अपलोड केली जाते किंवा केवायसीची लिंक वगैरे सर्व या ठिकाणी देण्यात आलेले आपण स्क्रीनवरती पाहू शकता। बँक डाटा अपलोड आहे, एक्सक्लुजन फॉर्मॅट आहे, ई केवायसी, ग्रीव्हरन्स या सगळ्या बाबी याच्या अंतर्गत ज्या काही तक्रारी वगैरे येतील ते या पोर्टलवरून केल्या जाणार आहेत। याच्यामध्ये आपण पाहू शकता कर्जमाफी आणि इन्सेंटिव्ह दोन बाबी याच्यामध्ये दिलेले आहेत। आता या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करता येणार आहे का तर नाही, याच्यासाठीचे लॉग इन हे बँकांना देण्यात आलेले आहेत। आता याच्या अंतर्गत ई केवायसी साठी जी काही लॉग इन आहे ते ई केवायसी साठी आपले सरकार व्हीएलईचं लॉग इन असणार आहे, पण या ठिकाणी लॉग इन करू नका, तुमचा पासवर्ड वगैरे या ठिकाणी घेणार नाही। याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला तर आपले सरकार जे पोर्टल आहे आपले सरकार.mahaonline.gov.in या पोर्टलवरती यायचं। या पोर्टलवरती आल्यानंतर व्हीएलई लॉग इनच्या अंतर्गत ज्याप्रमाणे आपण आपले सरकार सेवा केंद्रासाठी लॉग इन करतो त्याप्रमाणे लॉग इन करायचंय। आपला युजर आयडी, आपला पासवर्ड, कॅप्चा कोड टाकायचा, लॉग इन करायचंय। लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता लेफ्ट साईडला जे काही सुविधाचे ऑप्शन आहे, जे काही सेवा दिल्या जातात वेगवेगळ्या, या सेवामध्ये आपण स्क्रॉल केल्यानंतर पाहू शकता आपल्याला बऱ्याच साऱ्या बाबी दाखवतात। याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही बाब दाखवली जाते। त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली आणखीन एक सब टॅब दाखवला जातोय, त्या सब टॅबवरती आपल्याला क्लिक करायचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना। या टॅबवरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला रिडायरेक्ट केलं जाणार आहे डायरेक्ट या पोर्टलच्या याच्यावरती। आता याच्यामध्ये दोन महत्वाच्या अशा बाबी येतात, जर सीएससी व्हीएलईचं जर रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी व्हीएलई युजर नॉट रजिस्टर्ड प्लीज कम्प्लीट रजिस्ट्रेशन अशा प्रकारचे ऑप्शन दाखवले जाईल। याच्यामध्ये काय करायचे, तुमचा आपले सरकार सेवा केंद्र आयडी युजर नेम या ठिकाणी दाखवलं जाईल, आधार नंबर टाकायचा, आधार नंबर टाकून तुम्हाला फिंगर तुमची जी काय असेल ती बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करायचंय। याच्यानंतर व्हीएलई नाव, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, जिल्हा, तालुका, गाव हे सर्व टाकून तुम्हाला हे सबमिट करायचं। अर्थात तुमचं कर्जमुक्तीच्या पोर्टलसाठीचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचंय। आणि हे जर रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही डायरेक्टली या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या टॅबवरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट साईडला दाखवलं जाते अनेकचर ए, ज्या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफीच्या याद्या येतील, आणि राईट साईडला आपण पाहू शकता विशिष्ट क्रमांक आणि आधार नंबर अशा प्रकारचे ऑप्शन दाखवल्या जातात। याच्यामध्ये जर शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक तुमच्याकडे असेल तर याच्यात विशिष्ट क्रमांक टाकून सर्च करायचे, नसेल तर शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून तुम्हाला सर्च करायचे, आणि सर्च केल्यानंतर त्या शेतकऱ्याची माहिती तुम्हाला पुढे केवायसी साठी येणार आहे। आता याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर याद्या सुद्धा याच पोर्टलला दिसतील, याच ठिकाणी दिसतील, त्या कर्जमाफीच्या पोर्टलवरती सुद्धा प्रकाशित केल्या जातील, आणि याच्या माध्यमातून आता या केवायसीच्या प्रक्रिया या ठिकाणी सुरू केल्या जाणार आहेत। तर मित्रांनो, या कर्जमाफीच्या संदर्भातील आतापर्यंत हे एक महत्वाचं अपडेट होतं। याच्या संदर्भातील आता जे काही अपडेट येतील आणि तुम्हाला जे काही प्रश्न पडतील त्याची उत्तर आपण या चॅनलच्या माध्यमातून नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।